सत्यवान काका, तब्येत कशी आता तुमची? आता हाय बरी आहे तब्येत. काळजी घ्या स्वतःची आणि आराम करत जा. हा हा येते मी. होय. पिशव्याला जड दिसत्यात. मला दे, मला दे. मी काका. नेतो आत. दे मला, मी नेतो आत. काका मी घेतो. तसे मला आता सवय करून घ्यायला हवी. अरे, काय झालं म्हणाव? असं कधी बोलत नाही वेद. सवय करून घ्यायला हवी म्हणजे घ्या घ्या, होईल सवय. नवीन नवीन लग्न आहे, होईल हळूहळू. बाबा, अरे बाबा, अरे अरे माझे ते झाले. बाबा आले मी आता. काळजी करू नका. अहो पण हे कसं लागलं तुम्हाला? काय सांगू तुला अगं, माझं नशीबच फुटके आहे. अगं काम करता करता कसा पडलो ना, माझं मलाच कळलं नाही. तुझ्या बाबांचा पाय मोडलाय. त्यांच्या पायावरनं बैलगाडीचा चाक दिलंय. काम करताना पडलात की अजून काही? अगं खरंच सांगतोय मी तुला, काम करताना पडलो मी. आयो. बाबा, काय झालं ते खरं सांगा मला. अगं खरं सांगतोय ग तुला मी. ऐक गं. कारण मला एका अननोन नंबरवरनं फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्या पायावरून बैलगाडीचं चाक गेलंय. ऐक गं. बाबा, ऐक 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 अगं खरंच सांगतो मी, तुझी काहीतरी ऐकण्यात चूक झाली असेल. अहो चुकेन कशी मी? तो माणूस मला बोलला की तुमच्या पायावरून बैलगाडीचं चाक गेलंय. ऐक दुखते. ते सगळं जाऊ देत. चला आपण डॉक्टरांकडे जाऊयात. त्याच्यावर लगेच उपचार झाले पाहिजेत. बाबा चला उठा. ऐक 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 दवाखान्यात नको. ऐक ना, ऐक दवाखान्यात नको. सरस्वतींची पण तब्येत चांगली नाही. हा? त्यांची जबाबदारी तुझ्यावर आहे. माझं मी बघतो. ऐक बाबा असं नका ना बोलू. एकटा पडलोय ग मी, एकटा पडलो. कोण आहे माझं सांग? हा? कोणी नाही माझं.